संध्याकाळी 8 वाजल्यापासून नवघर पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित आहे। माझ्यावरती कृष्णा गुप्ता व त्याच्या मित्रांनी आणि त्याच्या काही महिला सहकाऱ्यांनी माझ्याशी धक्काबुक्की केली, मला मारझोड केली, मला ढकललं, माझ्या पायाला हाताला मला मार लागलेला आहे। आम्ही FIR मध्ये त्यांची नावं देत असताना इथली उबाळे साहेब आणि त्यांचे इतर पोलीस सहकारी PI साहेब, PI कोळी साहेब यांनी आमची मदत न करता आमची दिशाभूल केली। आम्ही ॲट्रॉसिटी दाखल करण्याचं सांगितलं असता त्यांनी अजूनही ॲट्रॉसिटी दाखल केली नाही। आमची दिशाभूल करून आम्हाला इथनं बाहेर काढण्याचा त्या लोकांनी प्रयत्न केला। बजरंग दलाच्या जीवावरती ही लोक चालणारी लोक आहेत। सर्वसामान्य जनतेला ही लोक न्याय देण्यासाठी बसलेली नाही आहेत। ही लोक शपथ घेतात जेव्हा पोलीसमध्ये भरती होतात की आम्ही सत्याच्या बाजूने उभं राहणार, सत्य तपासणार आणि सत्य बोलणार, पण ही लोक तशी नाही आहेत। ही खोटी लोक आहेत। ही नवघर पोलीस स्टेशनचं पूर्ण पोलीस प्रशासन खोटारडं आहे। आमची फसवणूक केली जात आहे या लोकांनी। आता आम्ही या ठिकाणावरून रात्रीचे 4 वाजले, संध्याकाळी रात्री 8 वाजल्यापासून आम्ही पोलीस स्टेशनमध्ये हजर आहोत, तरी आमच्या FIR मध्ये ही लोक नाव घेत नाहीयेत। आम्हाला म्हणतात की तुम्ही अनोळखी व्यक्तींची नावं दिलेत, मग ती काय आमच्या घरची आहेत का? त्या लोकांना आमची नावं कशी माहिती, आम्ही कोण आहोत ते? त्यांच्या FIR मध्ये आमची नावं देत आहेत। आमच्या घरची लोक आहेत का ते? नाही। त्यांनी आमची नावं कुठून काढली? पोलीस प्रशासनाने जेव्हा आम्ही स्टेटमेंट दिल्याच्या नंतर आतमध्ये त्यांची बोलाबाजी झाली। कॅमेऱ्यामध्ये सगळं दिसतंय, कॅमेऱ्यामध्ये ही लोक आतमध्ये गेलेले सगळं दिसतंय। PI साहेबांशी काय त्यांची साथगाठ आहे? PI साहेबांना काय भाकर तुकडा घालतात का हे बजरंग दलवाले? आम्हाला एका महिलेवरती अन्याय अत्याचार, आणि देव न करो हे देवाचे आम्हाला सांगतात ना, तर त्याच देवाच्या मी सांगते की बाबा आज ना उद्या तुमच्याही मुलींवरती हा वेळ प्रसंग येईल, तेव्हा तुम्ही असे शंड बनून उभे राहणार, तुम्ही हा सगळा प्रकार बघणार। आज आम्ही त्या लहान मुलींसाठी आंदोलन करण्याचा प्रयत्न करत होतो, पण ह्या शंड लोकांमुळे आम्हाला निराश होऊन इथनं बाहेर पडावं लागतंय। पण उद्या आम्ही दिनांक 2 मार्च 2026 रोजी आमची वंचितची पूर्ण टीम या नवघर पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन घेऊन येणार आहोत, आणि त्यावेळेस आम्हाला तुमच्या सर्वांचं सहकार्य लाभेल अशी अपेक्षा करते। नवघर पोलीस स्टेशन हाय हाय, नवघर पोलीस स्टेशन हाय हाय।